मृत्यूनंतरचा जो प्रवास आहे तो नेमका कसा असतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आपल्याला नचिकेतेच्या कथेत मिळेल. बर. नचिकेता त्याचे वडील खूप मोठं यज्ञ करतात आणि मरतुकड्या गायी ब्राह्मणांना दान करतात. बर. नचिकेता वर्ष 9, त्याला ते आवडत नाही. तो म्हणतो, पिताश्री तुम्ही मला कुणाला दान करताय? ते एकदा निग्लेक्ट करतात, दुसऱ्यांदा करतात, तिसऱ्यांदा म्हणतात जा तुला यमाला दिलं. नचिकेता सरळ जातो, यमराजाच्या दारात बसतो. बर. तिथे यमराज नसतात. 3 दिवस तो उपाशी तिथे बसून राहतो की माझ्या वडिलांनी मला तुम्हाला दान दिलंय, तर तुम्हाला तर आता स्वीकारावं लागेल. यमराज 3 दिवसांनी येतात, विचारात पडतात कसं करावं. त्याला सगळी प्रलोभनं देतात, राज्य, हत्ती, घोडे, तेव्हाचं जे जे काही असेल नसेल. नचिकेता तुला दिलं. नचिकेता म्हणतो नाही, मला जे पाहिजे ते द्या. मग तेव्हा नचिकेता त्यांना विचारतो की मानवी आयुष्याचा मर्म काय, जे मृत्यूनंतर राहतं ते काय. आणि तिथे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं. मृत्यूनंतर राहतो तो आत्मा. आणि आत्म्यासोबत राहतात ते कर्म. आत्मा आणि कर्म यांचा हा प्रवास एका जन्मातून दुसऱ्या जन्मात, दुसऱ्या जन्मातून तिसऱ्या जन्मात. मग कर्म, चांगले कर्म असू शकतात, शुभ कर्म असू शकतात, अशुभ कर्म असू शकतात. प्रत्येक कर्माची फळं आपल्या ग्रंथांमध्ये आहेत. कोणत्या कर्माचं नेमकं काय फळ. आणि कसं होतं ना, कर्माची फळं मिळतात त्या पद्धतीने मानवी आयुष्यात बदल होत आहे. म्हणजे जर तुम्ही अगोदरचा काळ पाहिला तर काळ जसा जसा बदलतो तस तसं एथिक्स बदलतात. कारण पहिल्या काळात ज्याला आपण नीतिमत्ता मानत होतो आज ती मानले जाते. बरोबर. हा बदल कसा होतो? प्रत्येक जन्मात कर्म दुष्कर्माकडे बदलतात, ते दुष्कर्म ऍड होतात. म्हणजे जेव्हा 4 युग हा विषय आला तेव्हा हा विषयच याच्यामुळे आला की सतयुग नंतर सगळ्यात शेवटी जो कलियुग येणार होता तो रडत पोहोचला की मी काय गुन्हा केला, मला एवढं सगळं वाईट का. मग त्याच्यावर त्याला सुद्धा एक मस्त वरदान मिळालेलं आहे कलियुगाला. पण हे स्वच्छ स्पष्ट आहे आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे कलियुगात वातावरण कसं असेल की जे आपण आज डोळ्यांनी पाहतोय. बरोबर. हे त्या काळात कुणाला मान्य झालं नसतं. आज जी स्थिती आहे समाजाची, देशाची, माणसांची, नात्यांची, ते सगळं तिथून लिहिलेलं आहे. म्हणजे लोक विचारतात ना, तुम्ही भविष्य म्हणतात तर कुठे लिहिलेलं आहे? आजचा काळ कलियुग आहे, सगळ्यांना माहिती आहे. आजचा काळ कसा असेल हे आपल्या ग्रंथांमध्ये हजारो वर्षापूर्वी लिहिलं आहे. याच्यापेक्षा मोठं भविष्य काय असू शकतं? शब्दशः खरं ठरताना दिसतं. म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा पांडवांना पाठवतात की कलियुग कसं असेल, तर त्याचं एक शेवट असं असतं की एक गाय आपल्या वासराला चाटत असते. ते म्हणतात खूपच छान आहे, पण ती चाटता चाटता एवढं चाटते की तो वासरू मृत्युमुखी पडतं. आज आई वडील अतिरिक्त संरक्षण देत आहे मुलाला आणि त्याचा येणारा प्रभाव आपण डोळ्यांनी पाहतोय. त्याच्या मुलाचं कर्तृत्व कोणत्या दिशेला जात आहे. तर हे आपल्या ग्रंथांचं, आपल्या शास्त्राचं वैशिष्ट्य आहे. पुनर्जन्म ही खूप मोठी गोष्ट आहे. नाही तर कोणी या कसंही करा, आज पुनर्जन्म घाबरवण्यासाठी नाहीये. ते तुम्हाला सांगतंय की तुम्ही जे कर्म करताय त्या कर्माचे प्रभाव तुम्हाला आज, उद्या, या जन्मात, पुढच्या जन्मात पूर्ण करायचे, भोगायचे आहेच. आणि तिथे आपल्याला जे संस्कार मिळतात किंवा तिथून जे आपण संस्काराला महत्व द्यायला शिकतो ते प्रचंड मोठे आहे. आणि म्हणून हे आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे. जगातल्या कोणत्याही धर्म कोणत्याही दिशेला गेला तरी आपला हिंदू धर्म हा कधीही दिशा बदलणार नाही.